आदिवासी प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांवर कथित हल्ला. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मध्यस्थीने कामबंद आंदोलन मागे. कंत्राटाच्या वादातून दमदाटी, मारहाणीचा आरोप. संतप्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी. यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांशी कथित गैरवर्तन, दमदाटी, मारहाण तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याच्या घटनेने कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. आरोपींवर तातडीने कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. फिर्यादी जावेद इस्माईल तडवी, गृहपाल, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन तथा प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, वसतिगृह शाखा, जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 व 24 जुलै 2026 रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात येत असताना साहिल उर्फ संजय अमित तडवी व रोहन साहिल तडवी, रा. फैजपूर यांनी त्यांचा रस्ता अडवून शर्टाची कॉलर पकडली. वसतिगृहाच्या भोजन व साफसफाईच्या कंत्राटाच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे संबंधित आरोपींनी कार्यालयात प्रवेश करून कर्मचाऱ्यांसमोर आरडाओरडा केला, कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून महिला कर्मचाऱ्यांसमोर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. विविध कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन सादर केले. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरू केले. या प्रकरणी जावेद इस्माईल तडवी यांच्या तक्रारीवरून साहिल उर्फ संजय अमित तडवी व रोहन साहिल तडवी, रा. फैजपूर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांन्वये यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.